नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी टेस्टी अशी शेजवान चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होणारी आणि ही चटणी तुम्ही पास्त्यामध्ये वापरू शकता, फ्राईड राईसमध्ये वापरू शकता, नूडल्समध्ये वापरू शकता, तोंडी लावायला जेवणात सुद्धा वापरू शकता. जेवण अगदी रुचकर बनवते आणि ही चटणी 10 मिनिटात बनवून तयार सुकी भाजी बनवताना सुक्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता. झटपट ही चटणी आपली बनवून तयार होते आणि खायला चवीला अप्रतिम अशी लागते आणि ही याची इझी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि विशेष म्हणजे ही ओली चटणी असल्यावर सुद्धा 1 ते 2 महिने आरामात टिकते. मस्त काचेच्या भरणीत भरून ठेवायची आणि मस्त 1-2 महिने खात राहायची, एन्जॉय करत राहायचं. चला तर बघूया शेजवान चटणीची झटपट अशी माझी स्पेशल पारंपरिक अशी रेसिपी. इथे मी हे कश्मीरी मिरची तुम्हाला दाखवत आहे, पण ही कश्मीरी मिरची मला मिळाली नाही. सो मी अशा साध्या मिरच्या घेतलेल्या आहे. जर का तुम्हाला अशी कश्मीरी मिरची मिळाली तर कश्मीरी मिरचीच घ्या, कारण ती चवीला फिकी असते. मला ही कश्मीरी मिरची मिळाली नाही, त्यामुळे मी अशी साधी मिरची घेतली. कश्मीरी मिरचीची बघा मी ओळख करून दिली, दाखवली आहे तुम्हाला की अशी घ्या. आणि जर साधी मिरची घेतली तर तुम्ही अशा त्याच्या बिया काढून घ्या कोरडी असतानाच. आणि त्यानंतर हे 2 तास 3 तास तुम्हाला पाण्यात भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर साध्या मिरचीची अशी बी काढून घ्यायची आहे. तुम्ही जर कश्मीरी मिरची घेतली तर त्याची बी नाही काढली तरी चालेल, कारण कश्मीरी मिरची चवीला फिक्की असते आणि साधी मिरची चवीला खूप तिखट असते. म्हणून आपल्याला याची बी काढून घ्यायची आहे की जेणेकरून आपली चटणी खूप जास्त तिखट नको व्हायला. आणि 3 तासासाठी मी या मिरच्या भिजवून घेतलेल्या आहे आणि 2-3 तासानंतर मी त्याची अशी मिक्सरच्या जारमधून पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट आपल्याला जास्त बारीक फाईन पेस्ट नाही करायची, थोडी दरदरीच आपल्याला ही चटणी ठेवायची आहे. आणि ही चटणी खूप स्वादिष्ट बनून तयार होते, रुचकर होते. बघा अशा प्रकारे मी ही चटणीची पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर आपण या चटणीला फोडणी देणार आहे. इथे मी मस्त असं भरपूर प्रमाणात 10-15 लसणाच्या कळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. शेजवान चटणी म्हटलं की लसूण अद्रक आलंच आणि लसूण घेताना कंजूसी करायची नाही, कारण आपल्या चटणीची आपल्याला रिअल अशी शेजवान चटणीची टेस्ट यायला पाहिजे. सो इथे मी अद्रक पण असंच बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या अशा काड्या घेतलेल्या आहेत, त्या पण छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे. तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या कळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आणि बघा त्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. त्यासोबतच आपल्याला आलंसुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे आणि खूप छान असं याला 5-10 मिनिट द्यायचे आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे आपल्याला ही चटणी. आणि खूप छान असा सुगंध खमंग लसणाचा आणि अद्रकचा आपल्याला सुगंध खमंग वास यायला लागला की त्यामध्ये नंतर आपल्याला कोथिंबीरच्या काड्या ॲड करायच्या आहे. कोथिंबीरच्या काड्या ह्या शेजवान चटणी सहसा वापरत नाही, पण मी माझं स्पेशली मला खूप आवडते कोथिंबीर. सो कोथिंबीरचा खूप छान सुगंध लागतो चटणीला, म्हणून मी इथे कोथिंबीरच्या काड्या ॲड करत आहे. सहसा शेजवान चटणीमध्ये कोथिंबीरच्या काड्या ॲड करत नसतात, पण मी टाकते कारण मी ते यूज केलेली आहे. खूप छान चव येते. त्यामध्ये मी बारीक मिरच्यांची पेस्ट केलेली आहे ती टाकत आहे. मिरचीची पेस्ट जास्त बारीक नाही करायची, आपल्याला थोडी दरदरीच ठेवायची आहे आणि असं मस्त तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. खूप छान सुगंध येत आहे चटणीचा आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. जेवणात तोंडी लावायलासुद्धा तुम्ही वापरू शकता. पराठ्यासोबत, थेपल्यासोबत, टिफिनमध्ये द्यायलासुद्धा अतिउत्तम असं ऑप्शन आहे. आणि शेजवान चटणी बाहेरून विकत आणून खाण्यापेक्षा अशी तुम्ही घरी बनवून ठेवू शकता आणि 1-2 महिने छान असा आनंद घेऊ शकता. बघा आपल्याला ही मिरचीची पेस्ट या तेलामध्ये तोपर्यंत परतवायची आहे कढईमध्ये, जोपर्यंत या मिरचीच्या पेस्टमधून तेल रिलीज होत नाही, तेल सुटत नाही या गोळ्याला, तोपर्यंत आपल्याला हे असंच परतवून घ्यायची आहे. कंटिन्युअसली 10 मिनिटं परतवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे, ते म्हणजे की व्हाईट व्हिनेगर तुम्ही वापरू शकता. यात व्हिनेगर टाकल्याने अगदी रिअल अशी चायनीज टेस्ट येते आपल्या चटणीला. पण तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता. मी इथे लिंबाचा रसच टाकून तुम्हाला दाखवत आहे. मी 2 लिंबांचा छान असा अर्धी वाटी रस काढून घेतला आहे आणि तो इथे टाकत आहे बघा. आणि तुमच्याकडे जर सोया सॉस असेल तर तुम्ही सोया सॉससुद्धा ॲड करू शकता. त्याने अगदी असं प्युअर अशी शेजवान चटणीची टेस्ट येते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मी व्हिनेगरसुद्धा वापरलेलं नाही आहे. माझ्याकडे असतानासुद्धा मी इथे व्हिनेगर वापरत नाही आणि माझ्याकडे शेजवान सॉस पण आहे, पण मी तरी ते वापरत नाही, कारण मला हे महाराष्ट्रीयन विथ चायनीज अशी रेसिपी बनवायची आहे. सो मी इथे म्हणून इथे कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहे आणि शेजवान चटणीमध्ये मी सॉसचा वापर करत नाही आहे आणि व्हिनेगरचा सुद्धा वापर केलेला नाही. इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे, कोथिंबीरच्या काड्या आणि लिंबाचा रस टाकलेला आहे. व्हिनेगरच्या रसाच्या ऐवजी लिंबाचा रस टाकलेला आहे. सो बघा आपली
अशी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन विथ चायनीज अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे. माझी स्पेशल रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. बघा आपल्या चटणीला तेल रिलीज होत आहे आणि खूप छान कढईची पण सुटलेली आहे. ही कढईला पण चिपकत नाही आहे. तोपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे आणि याला बघा असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे. आणि असं तेल सुटेपर्यंत जर तुम्ही फ्राय करून घेतली तर ही चटणी आपली खूप दिवस टिकते. चटणीला अजिबात काहीच होत नाही. आणि ही चटणी म्हणजे सगळ्याच गोष्टीसोबत ही चटणी आपण खाऊ शकतो. फिक्या खिचडीसोबत सुद्धा खाऊ शकतो. फ्राईड राईस बनवू शकतो, चायनीज बनवू शकतो. सगळ्या गोष्टींमध्ये हे ॲड करू शकतो आपण. नूडल्स, पास्ता, पराठ्यासोबत, थेपल्यासोबत सगळ्या गोष्टीसोबत आपण खाऊ शकतो. तर चला, माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही पण अशी रेसिपी बनवून बघा आणि चटणी खाऊन बघा. तुम्ही नुसतं उंगली चाटते रह जाएंगे आप. ऐसी ये चटणी बन गई है. सो माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.